दिवा शहर अध्यक्ष दीपक मोहिते यांना विनंती करतो की आपण यायचं आहे आणि आपण प्रथमतेनं आपलं मनोगत व्यक्त करून साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. दीपक मोहिते, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष दिवा शहरातील एक लाडकं व्यक्तिमत्व दीपक मोहिते. शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. सन्माननीय व्यासपीठ, आमदार माझे आमदार सुभाषजी भोईर आणि इथं जमलेले वरिष्ठ तसेच माता भगिनी आणि बंधू आणि दिवा ग्रामस्थ, मी दीपक कृष्ण मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट दिवा शहर अध्यक्ष या नात्याने आपल्यासमोर आमदार सुभाष भोईर साहेब यांना आपल्या दिवा शहराच्या समस्या काय आहेत त्याच्याबद्दल माझ्या मतानं जे काही मला समस्या वाटतात, या तुमच्याही समस्या आहेत सर्वांच्या, त्या समस्याबद्दल मी त्यांना एक निवेदन या व्यासपीठावरून देऊ इच्छितो. पहिलंच समस्या म्हणजे असे आहे, ज्या माझ्या माता भगिनी आहेत, त्या आपण जे वयस्क आहोत की मध्यम वयस्कर, ज्यांचे काही प्रॉब्लेम आहेत ते म्हणजे पहिलं प्रॉब्लेम म्हणजे आहे जे आपल्या दिवा शहरामध्ये शौचालयाचा प्रॉब्लेम मोठा आहे. आपण आता इथून जर गेलो स्टेशनला तर आपल्याला जर शौचालयाचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला भरपूर मोठा प्रॉब्लेम होता. आता एकच BMCनं आपल्या इथं पाठीमागं शौचालय तयार केलेलं आहे, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. परंतु आमदार साहेबांना एकच माझी विनंती आहे, आपल्या सरकता जिना, दिवा स्टेशनचा सरकता जिना, तसंच टर्निंग बोला, तसंच आपलं दातिवडी टर्न बोला, की जेवढं शक्य होईल त्या ठिकाणी तुमच्या आमदार फंडाच्या निधीतून तुम्ही हे पूर्ण करावं, हे असे पहिलं माझं निवेदन आहे. दुसरं निवेदन म्हणजे आता आपण ज्या ठिकाणी बसलो आहे त्या ठिकाणी जे आपले व्यापारी बंधू आहेत, मार्केटचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं जाता येता आपल्याला जे फुटपाथवरून चालतो किंवा काय ॲक्सिडेंट होतो किंवा काय कोणतीही समस्या होते, आपल्याला इजा होते, तर त्यांना दुसरी एक माझी निवेदन आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने की साहेब, आपण आमदार झाल्यानंतर पहिलं व्यापारी संघटनेसाठी म्हणा किंवा व्यापारी आपल्या बांधवासाठी म्हणा किंवा आपल्या सर्वांच्यासाठी म्हणा एक सुसज्ज अशी व्यापार दुकानगाळे म्हणा किंवा व्यापार केंद्र म्हणा किंवा इमारत बोला, ही तुम्ही एक सुसज्ज इमारत करावी अशी माझी नम्र विनंती आहे.